नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात 100% होणार दुप्पट पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस। पण असं काय घडलंय मित्रांनो की ज्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस। पण सप्टेंबर महिन्यात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता संपूर्ण सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी होणार 100% दुप्पट पाऊस? या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर। तर लक्षात घ्या मित्रांनो, ज्या ला निनाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो ला निना आलाय। आणि ला निना म्हणजे ढगांचा भरलेला ताफा आणि पाण्याचं भरलेलं टँकर की जे आता सप्टेंबर महिन्यात आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी ओसंडून वाहणार आहे। आणि याचमुळे सप्टेंबर महिन्यात आता संपूर्ण राज्यात 100% होणार दुप्पट पाऊस। मग ला निना म्हणजे काय आणि अल निनो म्हणजे काय प्रथम समजून घेऊयात, मग याचा परिणाम राज्यावरती कसा होणार आणि याच्यामुळे राज्यात सप्टेंबर महिन्यात दुप्पट पाऊस कसा पडणार या प्रश्नांची घेऊयात आता सविस्तर उत्तरे। तर बघा मित्रांनो, ला निना म्हणजे काय आणि अल निनो म्हणजे काय समजावून सांगतो। बघा मित्रांनो, जगामध्ये एकूण 4 महासागर आहेत, ज्याच्यामध्ये प्रशांत महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक महासागर आणि आर्कटिक महासागर आहे। पण आपल्यासाठी मान्सूनच्या या प्रवासासाठी महत्त्वाचं आहे तर मित्रांनो प्रशांत महासागर, म्हणजे ज्याला पॅसिफिक ओशन म्हणतात। तर लक्षात घ्या मित्रांनो, प्रशांत महासागराच्या पश्चिम दिशेला पेरू नावाचा देश आहे। या पेरू नावाच्या देशाच्या पश्चिम दिशेकडे समुद्र जो आहे त्या समुद्राचं तापमान ठरवतंय की आपल्या देशामध्ये पाऊस कसा पडणार। जर तिथं समजा त्या ठिकाणी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान हे कमी असेल तर लक्षात घ्या अल निनो आहे। आणि अल निनो आहे म्हणजे तापमान समुद्राचं त्या ठिकाणी कमी, समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान कमी म्हणजे त्या ठिकाणी वाफ कमी तयार होणार। वाफ कमी तयार होणार म्हणजे ढग कमी तयार होणार, आणि हे ढग कमी तयार होणार म्हणजे आपल्या पावनमय भूमीवरती ढग कमी पोहोचणार आणि यामुळे अल निनो असताना पाऊस मित्रांनो कमी पडत असतो। मग लक्षात घ्या ला निना म्हणजे काय, याच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे ला निना मित्रांनो। तर लक्षात घ्या, जेव्हा ला निना असतो तेव्हा प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडे असणाऱ्या पेरू देशाच्या पश्चिमेकडे असणाऱ्या
समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढायला सुरू होते। तापमान वाढायला सुरू झालं की मित्रांनो त्या ठिकाणी वाफ मोठ्या प्रमाणात तयार होते आणि या वाफेचं रूपांतरण त्या ठिकाणी मित्रांनो होतंय ढगांमध्ये आणि ढगांचा ताफा हा त्या ठिकाणी येतो आपल्या पावनमय भूमीवरती। लक्षात आलं का? अल निनो कमी ढग इकडे येणार, पाऊस कमी पडणार। ला निना वाफ जास्त, ढग जास्त, ढग इकडे जास्त येणार, पाऊस जास्त पडणार। म्हणजे लक्षात आलं अल निनो ला निना काय? तर आता झाले कसं की तिथं मागच्या 2 महिन्यापासून ला निना पण नव्हता, अल निनो पण नव्हता, एक सिंपल वातावरण होतं। पण आता झाले कसं मित्रांनो की तिथं आता समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान वाढायला सुरू झाले आणि समुद्राच्या पृष्ठभागाचं जे तापमान वाढायला लागले त्याच्यामुळे वाफ जास्त, जास्त वाफेमुळे ढग जास्त आणि ढग जास्त म्हणून आपल्याकडे ढगांचा ताफा आता येणार आहे। म्हणजे लक्षात घ्या की ढगांचा ताफा आपल्याकडे येणार म्हणजे आपल्या भारत भूमीला या ठिकाणी जोरदार पाऊस सप्टेंबर महिन्यात मिळणार आणि या वर्षी त्याच कारणास्तव परतीचा पाऊस सुद्धा लांबणार आणि आपल्या राज्यातील कास्तकार बांधवांना सांगतोय की 15 ऑक्टोबर पर्यंत आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पडणार म्हणजे दसऱ्यापर्यंत। म्हणजे या ठिकाणी सोयाबीन कापणीच्या हंगामात यंदा परतीच्या पावसाचा सामना करावा लागू शकतो असं जाणकारांचं इथं मत आहे। आता हे झालं एक कारण। आता दुसरं कारण की चला देशामध्ये पाऊस वाढणार पण राज्यात पाऊस कसा वाढणार? तर आत्ताच्या कंडिशनला तुम्हाला सांगतो सप्टेंबर महिन्यात कमी दाबाचा पट्टा जो असतो बंगालच्या उपसागरात तयार व्हायला सुरू होतो म्हणजे चक्रीवादळ तयार होतात। जर सुरुवातीचं पहिलं त्या ठिकाणी चक्रीवादळ किंवा कमी दाबाचा पट्टा हा आपल्या महाराष्ट्रातून जात असेल तर पुढच्या 1 महिन्यात जेवढी काही त्या ठिकाणी चक्रीवादळ आणि कमी दाबाचे पट्टे तयार होणार त्यांचा मार्ग मित्रांनो इथूनच जातो। म्हणजे आपण कसं की पाऊस पडल्यावर एक पायवाट तयार करतो तशी ही पायवाट आहे मित्रांनो आणि म्हणून लक्षात घ्या की वारंवार सप्टेंबर महिन्यात या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम हा आपल्या राज्यावरती होणार आणि याच्यामुळे आपल्याला सप्टेंबर महिन्यात तर दुप्पट पाऊस मिळणार शिवाय ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस सुद्धा जाता जाता धोधो कोसळणार आहे। या पावसामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या 5ही विभागामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने धरणं भरताना दिसतील, बऱ्यापैकी विहिरींना पाणी येईल आणि तुम्हाला सांगतो बोरवेल सुद्धा ओसंडून वाहतील। म्हणजे लक्षात घ्या की आता जो इथून पुढे पाऊस होणार आहे तो ला निनामुळे आणि हा पाऊस जोरदार ते अतिजोरदार होणार आहे म्हणजे तुमचं खरीपातील हे पीक सुद्धा साधणार आहे, रब्बी हंगामाची चिंता मिटणार आहे। थोडी अडचण आहे सोयाबीन कापणी करताना आणि त्याच्याबरोबरच मित्रांनो जी आपली कापसाची सुरुवातीला लागवड झाली ज्यांची मे महिन्याच्या शेवटीला तर त्यांची थोडी कापूस वेचणी ही इनिशियल स्टेजला येऊ शकते तेवढे अडचण आहे। बस एवढी अडचण जर तुम्ही त्या ठिकाणी सॉर्ट आउट केली तर तुम्हाला सांगतो पूर्ण ही आनंदाची वार्ता आहे की सप्टेंबर महिन्यात दुप्पट पाऊस आहे आणि ऑक्टोबर महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस परतीचा आपल्याला दिसणार आहे। यामुळे संपूर्ण धरणं भरतील, तलाव क्षेत्रात सुद्धा जोरदार पाऊस होणार आहे ही आनंदाची वार्ता आहे, लक्षात ठेवा। म्हणून मित्रांनो सांगताना आनंद वाटतोय, शेवटी भीती वाटते सोयाबीन कापणीची तर तुमच्यासाठी मी उपाय घेऊन येणारच आहे की सोयाबीन कापणी करत असताना अशी कोणती संकल्पना आहे की ज्याचा वापर करून पडत्या पावसात परतीच्या पावसात सुद्धा तुमची सोयाबीनची कापणी 100% अडचणीत येऊ देणार नाही। हा माझा शब्द आहे, हे माझं वचन आहे। पण तात्पुरती ही आनंदाची वार्ता आहे की संपूर्ण राज्यात सप्टेंबर महिन्यात होणार आता दुप्पट पाऊस। तर मित्रांनो याबद्दल आता तुमचं काय मत आहे? तुम्ही आनंदी झालात अथवा नाही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आणि प्लीज पावसाला कंटाळून जाऊ नका। ठीक आहे 5-10%, 20% नुकसान होईल पण भविष्यातील रब्बी हंगामाची चिंता मात्र यामुळे आपली दूर होणार। तर मित्रांनो ही आनंदाची वार्ता आहे। ही तुम्हाला वार्ता कशी वाटली? भविष्यात पाऊस कुठं आणि कसा पडणार, आपल्या जिल्ह्यात कसा पडणार याबद्दल अपडेटेड माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा मित्रांनो आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सामान्य कास्तकार बांधव आणि शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं शेअर करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत ही माहिती पाठवा।
आता त्याचबरोबर मित्रांनो, मायबाप कास्तकार बांधवांना आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांना बघा मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्व मायबाप शेतकरी मित्रांना, कास्तकार बांधवांना बघा मी आपलं मानले आणि एक गोष्ट सांगतो, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यत्वाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।